जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे का म्हणे मग आज म्हणे चाललाय जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती का करावी, कशासाठी करावी, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, भक्ती कुणाच्या माध्यमातून करावी. ती शास्त्राच्या माध्यमातून पाहिजे, ती भागवताच्या माध्यमातून पाहिजे, ती ज्ञानेश्वरी गाथा हो याच्यातून पाहिजे. ज्ञानोबा भक्तीचं मर्म सांगतात. एरवी तरी माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरण मागे, काय समर्थाची कांता कोरण मागे. एरवी तरी माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरण मागे. अंतर ज्याचा विषय माझ्याशी निगडीत नसेल तर ज्ञानोबा सांगतात. माझ्या भक्तिविनजीने जळो तयाले जी आलेपणे, अगा पृथ्वी पाषाण नसती काही. हीच गोष्ट आपण तुकोबरायांना विचारत. तुकोबराय म्हणतात नवविधा काय बोलिले जे भक्ती. बस वाह दर्शन दादा, बस ऐसी नमी बनाए रख ना. बस नवविधा काय बोलिले जे भक्ती, तैसे मज द्यावी संत जनी, तैसे मज द्यावी संत जनी. हीच गोष्ट नाथबाबांना विचारली. नाथबाबा सांगतात नवविधा भक्तीचा. बस भक्तीच्या बकरीना चारा मग म्हैसे हो नी आई ध्यान ठेवता बघ. नवविध भक्तीच्या करुणेवर रात्रा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे बर का म्हणे नाही, आज म्हणे भक्तीचा जिव्हाळा चाललाय. हो जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. मग महाराज सांगतात इतर ज्या गोष्टी आहेत या रामकृष्ण हरी, इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी शास्त्रामध्ये हो हो दंभ दांभिकता पंडितेचे सांगितलं. पै व्याकरणी चोखडा तर्के अति गाढा, परी अध्यात्म पुढा जात अंध. ज्ञानोबा म्हणतात वेदानंद बोलीला अर्थ इतकाची साधीला. किंवा एक एक मुद्दे जर मांडायचे ठरले तर किमान अर्धा पाऊण तास लागेल. आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहारा. पण भगवंताच्या नामाची रूपाची जास्त चित्त जडलेलं आहे त्याचं दास्यत्व तुकोबराय करायला तयार आहेत. मग ती भक्ती कुणाच्या माध्यमातून करावी, का करावी. ऐका जरा ऐका ऐका. तुमचा एक सेकंद सुद्धा वाया जाऊ देणार नाही मी. फक्त तुम्ही आता घड्याळाकडे बघा. एक सेकंद सुद्धा तुमचा वाया जाऊ देणार नाही. तुकोबरायच्या अर्थी बाबाजी चैतन्यांना विचारतात श्री गुरु जी भक्ती मला करायची आहे ती शास्त्राच्या माध्यमातून आहे हो, पण ती नव्यातली शेवटची पाहिजे. कुठली नव्यातली शेवटची पाहिजे. कुठली नको जी राजा बळीने केली, ती नव्यातली शेवटची पाहिजे. आणि ती जर केली जाणे भक्तीचा जिव्हाळा. पण भक्ती जाणे तोची शुद्ध. असो अभंगाला गोष्टी घालण्यापूर्वी याची सेवा किम निमित्तम किम कारणम किम हुना कारणाशिवाय कार्य घडवून नाही. विनाकारण कोणी कथा कीर्तन प्रवचन करत नाही. कारण असाही सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने आनंदाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेलं आपल्या मायबोली परिसरातून आपल्या खानदेशातून नाही बरं का, खानदेशातून काही लोक या ठिकाणी उदर भरण्यासाठी हो आणि ज्यांची कर्मभूमी सुरत हा परिसर झाला त्याच्यामध्ये सनिया गाव ना हो, आणि निळकंठ सोसायटी पार्क हो तिथे हा सोहळा सालाबाद प्रमाणे जवळजवळ 7 वर्ष यावर्षी पूर्णत्वात जात आहेत. या कार्यक्रमाचा आलेख ज्यांनी तुमच्या समोर उभा केला ते वारकरी संप्रदायाला एक हो ख्यातनाम कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण आबासाहेब स्वप्नील महाराज गिरडकर यांच्या माध्यमातून मला तुमच्या सेवेचा योग आला. आणि त्या अनुषंगाने यासाठी वारकरी संप्रदायातून एकाहुनी एक बळी रे गुणीजन बरं का, कलाकार नाही, ही सर्व गुणीजन मंडळी त्याच्यामध्ये ज्यांची बोटं विठ्ठल विठ्ठल बोलतात. हो मला शोले पिक्चरची आठवण येते. माता ठाकूर ये हात मुझे दे दे बरं का. आमचे दर्शनदादा श्री हरिभक्तीपरायण ज्यांच्या आवाजामध्ये गंधर्वासारखा गोडवा आहे असे आमचे रवींद्रजी महाराज लांबकणीकर. त्याचबरोबर माझे लढीवाळ गुरुबंधू हो त्या काळामध्ये तुम्हाला मनोज महाराजांची आठवण येत होती. त्या काळामध्ये आता सुद्धा मनोज महाराज आहेत त्या स्थितीत आहेत. त्यांच्याही हो
या स्नेहाला, या प्रेमाला त्रिवार धन्यवाद. त्याचबरोबर परिसरातून आलेले, खानदेशातून श्री हरिभक्ती पारायण रामकृष्ण महाराज कीर्तनकार पण आहेत, हो गायनाचार्य पण आहेत. आणि ही सोन्यासारखी लेकरं कुठल्या संस्थेची आहेत? हां, नांदगाव. कोणत्या महाराजांची? हां, आकाश महाराज उगले यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतून आलेली ही सर्व बाळगोपाळ मंडळी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो, त्याचबरोबर आपले चोपदार दादांचं गाव कुठलं आहे? हां, सोनशेलू. काय गा आणि तुमचं नाव काय दादा? हां, संजय दादा. त्याचबरोबर विनेकरी, काय नाव आहे बाबांचं? हां, विनेकरी बाबा आपले विजू नाना. हो, आणि महाराज आता तुमचं काय वर्णन करावं? आडगावचे महाराज, बरोबर ना? काय नाव? हो, कल्याणजी महाराज. एक कल्याणजी महाराज आपले कल्याण गायकवाड, एक कल्याण पवार शेऊर संस्थान, बरं का बाबांचं. त्याचबरोबर आणि ज्यांचं काल रात्री कीर्तन झालं श्री हरिभक्ती परायण सचिन महाराज, एक सचिन ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवला, पूर्ण भारत गाजवला, नवे विश्व गाजवलं, बरं का. सचिन तेंडुलकर. आणि हे आमचे दुसरे सचिन तेंडुलकर आहेत, बरं का. असा हा सुंदर योग. आणि माझा आवाज तुमच्या मनापासून कानापर्यंत पोहोचवण्याची ज्यांची नियंत्रण आहे, हो आपले जान्हवी साऊंडवाले दादा. काय नाव तुमचं? हां, दीपक पाटील आहे का? दीपक पाटील उर्फ सोनू दादा, बरोबर ना? हो. काय झालं, मी दत्तान्याला साऊंड सिस्टमवाल्याचं एवढं कौतुक केलं दादा, एवढं कौतुक केलं. कीर्तन आटपल्यानंतर आहे ना, त्यांनी मला जेव्हा दर्शन घ्यायला आले तेव्हा 500 रुपये देऊन गेले, बरं का. तर ते मला 500 रुपये देऊन गेले जाता जाता. हो, ऐका जरा. आता सर्व आयोजक, नियोजक, सर्व मंडळी, त्याच्यामध्ये आपले पिंटू दादा असतील, ही सर्व मंडळी, सर्व सज्जनांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि हो, सर्व ही मंडळी सर्व सज्जनांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो आणि माझ्या विषयाकडे होतो. त्यांच्या कृपाजाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, जो जयांचे केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची बंधू सिचंते नमस्कारुणे. आता माझ्या भावा अंतराडी नको देवाले ते भागा करीतो, तुझेच नाव उच्चारतो दृढ माझे मन, आता राखावे बांधून. तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे, पूर्ण काम आत्मारामा निष्कामा सद्गुरुनाथा, काय वर्ण तुझा महिमा जनार्दना मेघश्यामा, श्रीपाद म्हणे पूर्णानंदा, हृदय राहे माझ्या गोविंदा. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे, अद्दत्र जननी देवाची जगत उद्धार लागे धरीला अवतार मिळविला बळीवार सिद्धाईचा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं, एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आइए हनुमंत विराजिए, कथा करुमत अनुसार, पधारिए अंजनी कुमार. चले आवो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, राम जी को लाना लखन जी को लाना, लेके आना सब परिवार. जय जय राधा रमण, जय जय नवल किशोर,
जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास। लाली मोरे लाल की जित देखूं तित लाल, लाली देखन मैं गई मैं हो गई लालम लाल। हे आना जी घनश्याम हमारे हरे कीर्तन में, आना जी घनश्याम हमारे हरे कीर्तन में। भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, अनेक नो हे माझे मना हो का पंडित शहाणा। लाहो लागला हो लागला आंब्याचा, लाहो लागला हो लागला आंब्याचा, विठाबाई बाई मावलीचा, विठाबाई बाई मावलीचा। लाहो लागला हो लागला आंब्याचा, लाहो लागला हो लागला आंब्याचा, पंढरपूर नांदे कानाई सुंदर। अतिशय सुंदर आणि पवित्र वातावरण आहे। फक्त थोडंसं मला समजून घ्या बरं का, बस थोड़ी सी नमी बनाए रखना। बस जिंदगी में नमी रही तो सब कुछ रहता है, अगर नमी नहीं रही तो कुछ भी नहीं रहता। पाठीमागे जे मंदिर आहे, मन में बसा कर तेरी मूर्ति, गाँव में शिवजी तेरी आरती, करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, शांति बनाए रखो। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन। दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, गाँव में शिवजी तेरी आरती। चला खानदेशात डम 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 डमरुवाला, महादेव नगाडा वा सर्वांनी माळा, भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळा आणि दर्शन तेरे मला, भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळा आणि दर्शन तेरे मला। डम 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 डमरुवाला, महादेव नगाडा वा सर्वांनी माळा, भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळा आणि दर्शन तेरे मला, भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळा आणि दर्शन तेरे मला। एकदा रवी महाराजांसाठी, मनोज दादांसाठी आणि दर्शन दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा। बस ओ 11 11:30 वाजेपर्यंत आते बट जिकी टाकू आपण असले, कारण ऐका ऐका तर ऐका बरं का, ही संप्रदायामध्ये तालास्वराचं जे ज्ञान आहे ना महाराज, परमपूज्य वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज यांच्यामुळे वारकरी संप्रदाय तालास्वरात आहे। हो, सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ, हो दशमीची दिंडी असेल, एकादशीची असेल, भजनानंद ज्यांनी आपल्याला पुरवला ते प्रातस्मरणीय हो बोधे बाबा, आणि बोधे बाबांमुळे भजनानंद आपल्याला मिळाला। वारकरी संप्रदाय तालास्वरात याचं कारण आहे महाराज। हो मेरी लागे लगन मत तोडना, अजून येऊ का जवळ? मेरी लागे लगन मत तोडना,
नदिया गहरी नाव पुरानी बीच भवर मत छोड़ना। आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकू येतो ना? अजून येऊ का जवळ? ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। बर का मनोज बाबा? सादिक जहां में ऐसा ये रोग मैंने पाला, देकर लहू जिगर का ये रोग मैंने पाला। म्हणून मजा आहे महाराज, नाही तर कवय बिन कुठे बिन कसं बी असं थोडी हो। संप्रदायाचे साधू समाजाला संप्रदाय सांगायला निघालेले आहेत हो। जरा गौर से सुनना, मुझे वैसे तो हिंदी आती नहीं, मगर उस्मान की गावडी मेरे खय में कुछ जाती है। हाँ ऐका, केलेले देव, झालेले देव, मांडलेले देव, दगडाचे देव, पितळाचे देव, भक्ती का करावी, कशासाठी करावी, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, भक्ती कुणाच्या माध्यमातून करावी हो। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नव्हे तर भागवत धर्मामध्ये आतापर्यंत एकूण किती देवता आहेत टोटल सांगता येईल का तुम्हाला? सांगता येईल तुम्हाला? किती देवाचे किती प्रकार आहेत? किती प्रकार आहेत ऐकतायत ना तुम्ही? सकाळी काय घेता? बोनविटा, हॉर्लिक्स, कॉम्प्लॅन काय घेता तुम्ही सर्व छोटे छोटे पोरं? बोनविटा बरोबर ना हो? तुम्ही म्हणता सकाळी आय एम कॉम्प्लॅन बॉय, बरोबर आहे ना? पण आमना टाइमले तसं नव्हतं, आय एम दूध ना काला, आय एम घुई ना काला, बडा काला काला. आपल्या माहिती आहे काय चालावे असं. ऐका तर ऐका, साधू संतांनी आपल्याला भक्तीचं माध्यम सांगितलं. वारकरी संप्रदायामध्ये शिळ्या चांदीचे बावले केले, शिळ्या चांदीचे बावले केले, शिळ्या चांदीचे बावले केले, शिळ्या चांदीचे बावले केले. संप्रदायाच्या मालिका आहे महाराज बरं का. केलेले, झालेले, मांडलेले, ठेवलेले. ऐका जरा आता ऐका. ओ 33 कोटी देव म्हणतो आपण. किती ऐका जरा, 33 कोटी. आता 33 कोटी नाही बरं का, 33 प्रकार. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विन कुमार. किती झाली संख्या? 33. परत ऐकता का नवीन सांगू? 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विन कुमार. किती झाली संख्या? मला एक सांगा, तुम्ही सकाळी तुम्ही प्रार्थनेला कोणत्या स्थितीमध्ये उभे राहता? प्रार्थनेला उभे कोणत्या स्थितीमध्ये राहता? सावधान. बाबा जे जे ज्यांनी ज्यांनी सावधान म्हटलं ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं का. सावधान स्थितीमध्ये उभे राहा. सावधान, विश्राम. संप्रदायाने आपल्याला सावधान केलं. सावध होऊन भजनी लागा देव जरा काय वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा देव दिला हारो हरी, आत्मनिवेदन भरीत रोडगा हारो हरी. एका जनार्दनी धान्य खंडेराव त्यावर कोणता मारे, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा. कळतंय ना? आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हरी. जर तुम्हाला असं वाटत असेल ना सज्जनो, ऐका जरा. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरातल्या तिला आनंद व्हावा, बरं का विजू, तुम्हाला असं वाटत असेल ना तुमच्या घरातल्या तिला आनंद व्हावा, तर अगोदर तुमच्या घरातले ते बाहेर काढा. हा दे का. हरिपाठातला 4था अभंग कोणता आहे? हरिपाठातला 4था अभंग. हरिपाठातला 4था अभंग सांगता येतील पुढच्या गोष्टी. बरं का, सांगू ना, ते सर्व सांगतील त्या, बरं का. म्हणून कीर्तनाला आणत जा त्यांना, हो बहिणीच होऊन त्याचे कीर्तनला आणत जा बरं का. हो, नाही तर त्या देखतच पैजीकडे मागते जिलबी. मग ऐका जरा. साधू संतांनी सांगितल्या परंपरेप्रमाणे जर आपण संप्रदायाचे पाईक असाल, जर आपण परमात्म्याची भक्ती करत असाल, ऐका मला एक सांगा,
तुम्ही सर्वजन, मी तो धन्यवाद दिल मिश्राजींना, ऐकता है ना? माता जी जरा गौर से सुनना, वैसे मुझे थोड़ा कम सुनाई देता है। पिछली बार आए थे आपके कॉलोनी में, आपके माता पिता ने जी भर के दान करवाया था, 2 गव्वा की राशि भी दी थी। जब आप सूरत नगरी में आई थी तो इनके घर में कुछ भी नहीं था। ऐका जरा, जब आप इस सूरत नगरी में आई थी तो इनके घर में कुछ भी नहीं था। आप जब आई तो लक्ष्मी साथ में लेके आई, और आपके करकोमलों में जो लक्ष्मी बैठी है उसका तो जवाब नहीं। पैसा तो बहुत आता है मगर टिकता नहीं, अड़ोस पड़ोस वाले बुरी नजर डालते हैं। हाँ महाराज, याचं सूत्र जाणून घ्या तुम्ही। आणि लोक काय करतात, तुमचं मन जिंकतात अगोदर, आणि मन जिंकल्यानंतर तुमच्या मनाचा पगडा हरवतात। 40 गावला एका जोशीने 45,000 लुटून दिलं। जोशी ने, हो वैसे आप अगर दक्षिणा नहीं देना चाहते हो तो फोन पे कर सकते हो। त्याने 40 गावपासून सुरुवात केली आणि त्याला मेवण भरायला पकडलं। हो, कोणी असतील ना 40 गावचे नातेवाईक, त्यांना विचारून घ्या, एवढा मोठा आविष्कार केला होता त्याने। मला एक सांगा, मी तुम्हाला जाता जाता या 2024चं भविष्य सांगून जातो। तुमच्या या कॉलनीचं, तुमच्या या पार्काचं भविष्य सांगून जातो बरं का। भविष्य सांगणं गरजेचं आहे सचिन दादा इथे बरं का। जाता जाता मी तुम्हाला सांगेल, या 2024 सालामध्ये तुमच्या कॉलनीत जेवढे तरुण मुलं आहेत, या सर्व तरुण मुलांची लग्न होणार। अरे टाय वाजारे, महाराज आपला काम नाही। हो, काही म्हणते महाराजांचा नंबर घेऊन घ्या रे, नंबर लिहिल्या 9860 2 बोकडे 1 पाठ। या 2024 सालामध्ये तुमच्या कॉलनीतले जेवढे तरुण मुलं आहेत, या सर्व तरुण मुलांची लग्न होणार। तुमच्या कॉलनीतल्या मुली बाहेर गावी सुना म्हणून जाणार, बाहेर गावच्या लेकी तुमच्या कॉलनीमध्ये सुना म्हणून येणार। ऐकतायत ना? बाहेर गावच्या लेकी तुमच्या कॉलनीमध्ये सुना म्हणून येणार। सुनबाई हातामध्ये रिमोट घेऊन टीव्ही पाहणार बरं का माय। सुनबाई हातामध्ये रिमोट घेऊन टीव्ही पाहणार। सासूबाईचा जीव पाणी वाहून वाहून जाणार। आखाजी दिवाळीला बहीण एकदाच माहेरी येणार, आणि लाडक्या सालीला दररेवारी मिस कॉल राहणार। असं होणार, यात तीळ मात्र शंका नाही। मेड इन 40 गाव। हा, हो ऐका जरा, काय म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ध्यान देऊनी ऐका जरा या कलियुगाची तरा। मित्र होईल विद्याचा वैरी, सत्याला नाही थारा। कांता बैसली सिंहासनी, माता वाय पाणी। पित्याचा विचार आडून राहिला विचारित नाही, भावा भावाचा वैर लागला धंद्र व्यापाई। सख्या बहिणीला येथे कोणी विचारित नाही, सख्या बहिणीला येथे कोणी विचारित नाही। आणि लाडक्या सालीले आवडीने शालून येई, घरना लुगडा येईल उघडा। असंही महाराज बरं का, घरना उघडा येईल लुगडा आहे असं चालूशी। कशाचा परिणाम? वारा कलीचा लागला, कलीचा लागला, वारा कलीचा लागला, कलीचा लागला, वारा कलीचा लागला, कलीचा लागला, वारा कलीचा लागला, कलीचा लागला। देव विसरोणी गेला, देव विसरोणी गेला, देव विसरोणी गेला, देव विसरोणी गेला। वारा कलीचा लागला, कलीचा लागला, वारा कलीचा लागला, कलीचा लागला, वारा कलीचा लागला, कलीचा लागला, वारा कलीचा लागला, कलीचा लागला। वारा कलीचा लागला, देव विसरोणी गेला। पूर्वी कार्य होते नर, आता कार्य आहेत खर। रामदास सांगे गुज, काहीतरी धरा लाज। पण नीती मर्यादा सोडली, खऱ्या देवाची भक्ती बुडाली। म्हणून मेघवृष्टी मंदावली आणि पिके भूमीने सारली। एक एक मुद्दा आहे का बरं का, चांगलं घेऊन जा घरी, नाही तर निसत चालील। ओ राजगिरान लाडू, ओ जिजबाई अंडेर मुगारे ऐका रे जरा। हो, त्यांच्याशिवाय बी मजा नाही महाराज। हे निमजा हातोडी, टॉम अँड जेरी हे फार महत्वाचं आहे। मोटू पटलू, हो जंगल बुक। हां, बसू द्या बसू द्या बसू द्या, जास्त रागावू नका, भरेल गरमात अति खुशी जाई बरं का। ऐका जरा ऐका।
हो हा कलियुग आहे महाराज. कलियुगामध्ये जाता जाता तुम्हाला सांगेल, ऐकता येत ना, ऐकता येत माझा, ऐका हो ताई, ऐका 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 जरा ऐका. फक्त व्यत्यय आणू नका, विक्षेप करू नका, बस. तुमचा 1 मिनिट सुद्धा वाया जाऊ देणार नाही मी. हो, ज्या देवाला आपल्याला आपलंसं करायचंय तो देव वास्तविक पाहता. अविट गे माया माया विटेना, जवळची आहे परी भेटेना. अविट गे माय माय विटेना, जवळची आहे परी भेटेना. बसाडल्या आणि त्यातल्या ते बसाडल्या खाली. मारू नका मारू नका मारू नका ना. ओ आईस्क्रीम ना डबड, बैठ ना बहीण. ओ ताई, ओ गुड्डी. नका 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 नका. हा त्याची फक्त जोडफोड टाका. हा बस 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 बस. ते 1 लिटर 80 किलोमीटर पैर आहे ना. ऐका जरा ऐका. कुठपर्यंत आलो होतो आपण? कुठपर्यंत आलो होतो? कुठे? वा वा वा. हां चांगलं आहे. हो, क्वांटिटी नसेल पण क्वालिटी पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हां हो. आणि हे बघा महाराज, तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी. जी गोष्ट आपल्याला करायची ती जाणून करायची, मानून नाही बरं का. जो परमात्मा इतका जवळ आहे, साधू संतांनी सांगितलं, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. बस त्याच्यावर सोडून द्या महाराज तुम्ही. बाकीच्या गोष्टी काय सांगावं तुम्हाला. आणि आज 12 वर्षानंतर भेट झाली. मी तर एक जरासा सुद्धा वेळ वाया जाऊ देणार नाही बरं. काही जादू आहे महाराज. मी तरुणांसाठी खास करून आज काळाची गरज आहे. लोक म्हणतात काय वारकरी संप्रदायामध्ये जेवढे नवीन कीर्तनकार आहेत त्यांनी डिजिटल क्रांती आणली महाराज. ऐका जरा आता. हो, मी एकच स्वर बाहेर काढेल, तुम्हाला सर्वांना जवळ आणतो. ऐकायला किती गोड वाटतं ना. आता आमच्या मंडळीसाठी दे रे ना दे रे रे ना ना दे रे ना दे रे रे ना, मर भी गया तो मैं तुझे बस बस करूंगा मैं प्यार. आणि जे तुमच्या कॉलनीतले तरुण कीर्तन आलेले त्यांच्यासाठी प्यार झूठा था जताया क्यों. बट असा प्युअर लागू पड्या अरे का. किती किती शार्प आहेत पोर. हा किती मत हो त्यांना कळतं. काय सांगावं महाराज बरं का. मनोज दादा धन्यवाद. आपण एकच बाजूला राहायचे. हा लगेच. हो ते सर्व ना कपिल शर्मा आहेत. ते कोण आहेत ते? हो कपिल शर्मा. ऐका 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 बस. फक्त शांतता पाळा तुम्ही. हो तुमच्यासाठी कीर्तन आहे. हो MH18 MH19 MH20 साठी नाही बरं का. ऐका जरा ऐका. हो एक एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. परमात्म्याला जर आपल्याला आपलंसं करायचं आहे ना, मी तुम्हाला जाता जाता सांगेल, मला चांगलं कळतंय मी 1-1.5 महिन्याचा होतो. माझं बोलणं तुम्ही हसण्यावारी अजिबात घेऊ नका बरं का. मला चांगलं कळतंय मी 1-1.5 महिन्याचा होतो. मी काही मागला डोक्यावर पडेल नाही, मला काही गोळ्यासाठी जायला नाही. हो कोर्टापर्यंत का गोष्ट जाय ना. मला चांगलं कळतं मी 1-1.5 महिन्याचा होतो. माझी आई मला घरी टाकून रानात निघून गेली आणि दुपारी 2:30-3 वाजता माझ्या पोटातला जठराग्नी प्रज्वलित झाला. आणि गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आमची शेती आहे. मी घरी रडायला सुरुवात केली. शेतात माझ्या आईला कळालं. कुठे कुठे कळालं. हा तुमचा विषय माझ्या आई बहिणी. हो शेतात तुम्हाला कळालं शेतात की घरी आपलं बाळ उपवासी आहे. हा विषय थेरी आहे का प्रॅक्टिकली आहे. आईलाच कळतं, इकडच्या वर्गाला कळणार नाही. आईला कळतं बरं का. कोणी केली बाळा कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा कोणी केली बाळा
कुळाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. देवाचं आणि भक्ताचं नातं असं पाहिजे महाराज. ऐका जरा, ऐका 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 जरा, ऐकतायत ना? हो. गेल्या 2 वर्षामध्ये एक काळ असा होता की आपण जवळ असून सुद्धा एकमेकाला भेटू शकत नव्हतो. बघा काय परिस्थिती असेल त्यावेळेची. हो, काय जीवनामध्ये संघर्ष करावा लागला. संध्याकाळी ड्युटीवरून आल्यानंतर 12वी मग 2दा नापास होईल. बाई अशी सुंदर बोलस ना. अहो तसे आत येऊ नका, घरात माझी छोटी छोटी लेकरं आहेत बरं का. 12वी मग 2दाच नापास होईल बाई का. अहो तसे आत येऊ नका, घरात माझी छोटी छोटी लेकरं आहेत. मग काय करू? ते टिफिन तिकडे ठेवा, हातावरची घड्याळ ती भिंतीवर ठेवा, हो, हेल्मेट ते साईडला ठेवा, बूट त्या बाजूला काढा, शॉक्स तिकडे काढा, पाकिट ते माझ्याकडे द्या. बघा ना व्यवहार कसा आहे. काय म्हणजे सर्व वस्तू साईडला आणि पाकिट, हो पाकिट इकडे. किती कठीण, किती कठीण आहे. मग तुम्हाला जाता जाता सांगेल, परमात्म्याला विनंती करा, मैंने सबका होकर देख लिया, बस तेरा होना बाकी है. ऐकतायत ना? मैंने सबका होकर देख लिया, बस तेरा होना बाकी है. प्रेमी के आंसू का नाम बस तुमसे इतना कहते हैं, तेरे इन पावन चरणों को एक बार भिगोना बाकी है. रोया मैं बहुत जग के आगे, तेरे आगे रोना बाकी है. महलों में बैठ कर देख लिया, मंदिर का कोना बाकी है. मैंने सबका होकर देख लिया, बस तेरा होना बाकी है. आतापर्यंत तुम्ही सर्वांचे झाले, पण ज्याचं तुम्हाला व्हायचं होतं त्याचे तुम्ही झाले नाही. हो हो. काय या गबाळाच्या नादी बसले तुम्ही. तुम्हाला असं वाटतं महाराज लोकांची खूप मजा असते, बस मुक्का मार भेटत घरी गेल्यावर. हो कठीण आहे महाराज. मला तुम्हाला ज्ञानोबा तुकोबारायण करायचं. एक वर्ग म्हणतोय देव माझा आहे, ऐका लक्षपूर्वक. एक वर्ग म्हणतोय देव माझा आहे, एक वर्ग म्हणतोय मी देवाचा आहे, आणि एक वर्ग म्हणतोय देव आणि मी एकच आहे. ऐकतायत ना चांगलं? एक वर्ग म्हणतोय देव माझा आहे, एक वर्ग म्हणतोय मी देवाचा आहे, आणि एक वर्ग म्हणतो देव आणि मी एकच आहे. हो ऐका ना जरा. नवीन नवीन जर कधी व्हॉट्सअपला जर फोटो आला ना, नवीन नवीन तिकडून जर फोटो आला, यंदा कर्तव्य आहे आहोचे मानकरी बरं का. आणि तिकडून जर फोटो आला ना, संध्याकाळी याने आपलं व्हॉट्सअप ओपन केलं आणि तो फोटो पाहिला का मग हा म्हणतो, एक तमन्ना जीवन की मैं प्यार तेरा है पाऊं, शादी तुझी से हो मेरी नहीं तो शादी की बिन मर जाओ. हा किती गोड वाटतं असं सांगितल्यावर. आणि थोडंसं रामायण महाभारत सांगायला लागलं तर हा जाता जाता तुम्हाला सांगेल अजून, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. माया के दीवाने सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगा गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. ऐका ऐका. जिन जिनने ये मोती पाए वो तो माला माल हुए, धन दौलत के बने पुजारी वो कड़के कंगाल हुए. 2 दिन का है मेला यहाँ, बाद में होगी छला छली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली, शोर मचाऊं गली गली. हो तेरी मर्जी का, हो तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलवेले राम, मेरे अलवेले राम, मेरे अलवेले राम, मेरे अलवेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे
का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले श्याम. ऐका ऐका जरा, भक्ती जाणायची आहे ना, एकदम जवळ जायचं ना देवाच्या. मला एक सांगा तुम्ही, जेवढी पितृतुल्य वर्ग मंडळी बसली माझ्यासमोर, माझ्या वडिलांच्या वयाची, फक्त माझे केस पांढरे झाले, मी तुमच्या मुलासारखा आहे. ऐकतायत ना? फक्त माझे केस पांढरे झालेत, मी तुमच्या मुलासारखा आहे. मला एक सांगा, तुम्ही अनुभवाने मंडपात बसले का बिना अनुभवाने? बरोबर, अनुभवाने. मला एक सांगा, हो तुम्ही सर्व ग्रामीण भागातून या ठिकाणी आलेले लोक आहेत, बरोबर. ग्रामीण भाग म्हणजे आपला खानदेश हा शेतीप्रधान देश आहे. मला चटकन सांगत चला, मला एक सांगा, हो तुम्ही अनुभवाने या ठिकाणी आलेत का नुसतं मनामनीने? अनुभवाने या ठिकाणी आलात. याच्यामध्ये काही शेतकरी वर्गातले लोक असतील, जे शेतकरी वर्गातले लोक आहेत त्यांनी फक्त वरती हात करा. करा ना, का घाबरेला? नो वादविवाद, ओनली धन्यवाद. वा, आपल्याला वादविवाद नाही करायचा बरं का. तुम्ही सर्व शेतकरी आहात. मला एक सांगा, हो शेतातलं सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला आहे. मग चाड्याची गाठ किती लोक मारता? चाडं कळतं ना? चाडं बघा, ते दादांनी वरती हात केला. हो, चाडं जे पेरायचं असतं ना, हो चाड्याच्या दोरीची जी गाठ असते ना, ती दोरी एकच असते, त्याचं सूत्र लक्षात असतं. आणि जे सूत्र चाड्याची गाठ ज्याला मारता येते, हो तो खरा शेतकरी. आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये चाडं सांगितलं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूने केले कोढे. अजून ज्ञानोबरा एकदम सोप्या भाषेत सांगतात. एक शुद्ध वारकरी चालू होती, तू का म्हणे माझे, ही शुद्ध वारकरी चालू होती. आणि लोकांनी पैसे कमावले. अरे दिवानो, धन्यवाद. अवघड रे बाप, तुम्ही कसं काय समाजात तर समाज. आपलं नीलकंठ नाव नका जाऊ द्या रे. ऐका ऐका, हो वारकरी शुद्ध चालवती महाराज बरं का, पण याच्यामुळे लोकांनी उडवली. ऐका जरा, ऐका, ऐकता येत ना, चांगला ऐका. हो काय झालं, ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात, वेदों में लिखा है, पुराणों ने कहा है. चाल देऊ का? असं राहिना का बोलतो गोड, त्याचं इथलं फिक्स पैसे राहिना ना, जरासं व्याज होता नाही ना. ऐका ऐका, विनोदाचा भागवता करा, तुम्हाला थोडंसं पुढे नेतो अजून. हा ऐका 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 ऐका, एकदम व्यवस्थित ऐका, सायलेंट एकदम. त्याचे असं वाटत महाराज का काही इस्त्री घ्या. हा सायलेंट हो जाओ, नाही तो वरना मैं बडा पुरा पक्का आहेत त्या. ऐका ऐका, आपल्या हिंदी धर्म संस्कृतीमध्ये, ऐका, आपल्या हिंदी धर्म संस्कृतीमध्ये, भारतीय सनातन प्रवाहामध्ये, सनातन धर्माच्या भागवत धर्मामध्ये, आपल्या देवी देवतांच्या सणांना, महोत्सवांना केव्हापासून सुरुवात होते सांगता येईल माता भगिनी? तुम्हाला एक हे देतो मी ऑप्शन बरं का. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. कॉम्प्युटर जी लॉक कर दी जाए, कौन बनेगा करोडपती. हो, नागपंचमीच्या याच्यापासून तर अक्षय तृतीयेपर्यंत आपले सण चालतात. खानदेशामध्ये बहिणाबाई चौधरी, आसोदा भादली. ऐका, हो साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये आसोदा भादली येथील बहिणाबाई चौधरी त्यांचे एक काव्य ते सांगतात. नागपंचमीचा डोळा, पुढे हळू झाला पोळा, गणपतीचे काढू चित्र, महाऊ झाले पित्र, पित्राच्या सडाई, मग घटमाई करते गाई, घटमाईचे घट, पुढे दिवाळीले नी, दिवाळीचे लाडू, शिमग्याला दारू, शिमग्याचे सारू घर, मग आखाची करते जोर, आखाची गागर, कुणबी अंदरला नागर, नागर मा टाकले मग मुगाला शेंग, मग कुणबी मारतो बम, चालते उद्या पडतो. कळालं तुम्हाला मी काय सांगितलं रे? असं बोललं का मग बापरे महाराज काय हुशार होता, काय हुशार रे तू. हा ऐका, नागपंचमीचा डोळा, पुढे हळूचा आला पोळा, गणपतीचे काढू चित्र, मग हळूचा आले पित्र, पित्राच्या निसल्या टाई, मग घटमाई करते घाई, घटमाईचे घट, पुढे दिवाळी आली नीट, दिवाळीचे लाडू, शिमग्याला निरोप दाडू, शिमग्याचे सारवू घर, मग आता निकैरी तथा निकैरी. हो रिझम एकदम छान आहे बरं का. हो मग आखाजी करते जोर, आखाजीची घागर, कुणब्यानं धरला नांगर, नांगरा मागं टाकले मूग, मुगाला नाही शेंग, मग कुणबी मारतो बूम. कशामुळे घडले? एप्रिल मे जून दुसऱ्याचे लग्न खात बसतो, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. हो
डीजे ना पुढे गया का मग म्हणतो कपाशी झाले. अरे का ऐका आता मगाशी मी जे पद म्हटलं ना, जे काव्य म्हटलं मी बहिणाबाई चौधरीचं, ऐका. नागपंचमीचा डोळा पुढे हळू आला पोळा. नागपंचमीच्या दिवशी ऐका ऐका चांगला ऐका, चांगलं वेचून घेऊन जा घरी. 2 तासात मला तुमच्या पुढे जेवढं चांगलं मांडता येईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करतोय. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही हो नागदेवतेला दूध पाजायला जातात, बरोबर? इमानदारी सांगा. हो आता इथे 2 मत आहेत, एक शास्त्राचं मत, एक विज्ञानाचं मत आहे. विज्ञानाचं मत असं आहे की नागदेवता दूध पित नाही, आणि जर समजा तुम्ही त्याला बळजबरीने दूध पाजण्याचा प्रयत्न केला तर त्याची श्वास घेण्याची गती खुंटीत होते आणि तो मृत्युमुखी पडतो, असं विज्ञानाचं मत आहे, बरं का? पण आपलं कसं आहे, राम थोडा लाग गया तो लाग गया भाऊ. हो कठीण आहे महाराज. आता मला एक सांगा, सकाळी छोटे छोटे लेकरं ती नागदेवतेला दूध पाजायला जातात. इमानदारी मग सांगा, तुम्हाला शेजारीनी शपथ आहे, ती नागदेवता जर संध्याकाळी तुमच्या घरात आली मग काय करतेस तुम्ही? हो काय करता तुम्ही? हो जनावर जर मजबूत असेल तर त्या म्हणतो माझ्या सोमवार आहे, मी मारला असतो. हो साधारण असेल तो मी त्याला पुटना पायावर तापे टाकता, नाही रे तो तुले पारवर सुद्धा पोचू द्यावं नाही येडा. हा नुसता विनोदाचा भाग नको. मला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत तुम्ही सर्व देवी देवता पाहिल्यात. सर्व देवी देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस भिंतीला खेटून केली जाते, पण एक देवता अशी आहे की ती मंदिराच्या मध्यभागीच विराजमान केली जाते. हो ऐका, मंदिराच्या मध्यभागी शिवलिंग विराजमान केलं जातं, इतरत्र ठिकाणी केलं जात नाही. कारण भगवान शंकर हे विश्वाचा आधार आहेत. भगवान शंकर हे विश्वाचा आधार आहेत, आणि विश्वाचा आधार असल्या कारणावस्तव मला एक सांगा, तुम्ही सोमवारच्या दिवशी तुम्ही भगवान शंकराची स्तुती करतात. शंकराची स्तुती काय? कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य शिंद बहुदुःख हारी. इथे थांबून जातो मी, ऐका. भगवान शंकराची स्तुती आहे ना, मग इथं हरीचं काय काम आहे? हरीचं काय काम आहे याच्यात? शिवस्तुती आहे ना, मग इथं हरीचं काय काम आहे? आता बघा तुम्हाला पुढचा बार सांगतो. दुर्गे दुर्गट वारी तुझं बिन संसारी हारी पडलो आता. देवीची आरती आहे ना, मग इथं हरीचं काय काम आहे? पण आमचे ज्ञानोबा सांगतात, एक हरी आत्मा जीवा शिव 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 आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्ग मन घाली मना. हो डोळे 2 आहेत पण समोरची सृष्टी ऐका बरं का, एक या शब्दावर बोलतोय मी. डोळे 2 आहेत, समोरचं चित्र दिसताना 1 का 2? एकच. हो आपल्या श्वास घेण्यासाठी देवाने नियंत्रणा केली, नागपुडे 2 फटा दिल्या. हो पण दोघं नागपुडाद्वारे श्वास घेतला जातो तर 1 का वेगळा? हो होठ 2 आहेत पण शब्द ज्यावेळेस बाहेर पडतो 1 का 2? कान 2 आहेत, ऐकू येताना डबल ऐकू येतं का एकच ऐकू येतं? हात 2 आहेत पण टाळीचा नाद येत होता का डबल येतो? पाय 2 आहेत पण रस्त्यावर चालताना एका रस्त्यावर चालतात का? या सर्व मुद्दे जाणून घ्या. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्ग मन घाली मना. इकडं तिकडं इतरत्र भटकण्यापेक्षा परमात्म्याने दिलेल्या ज्या उत्तम तन शरीराचा व निपुण असा उपयोग करा. नाही तर मग काय होतं, जेव्हा तरुणपणा राहतो ना मागच्याकडे, तेव्हा तो म्हणतो जब हम जवान होंगे. हो बालपण गेले नेनता, तरुणपणी संसाराची व्यथा आणि म्हातारपणी पर्वता एवढी दुःखाची व्यथा. तरुणाच्या तटात तिला सुधरू देत नाही. हो म्हातारपण आलं का असे 5 ठोकळे भिंतीवर मानतो. जब हम बूढ़े होंगे दवाइयों के बूढ़े होंगे जवानी बर्बाद करेंगे तुझे याद करेंगे. बस बस बस. क्या जरा ऐका,
आमचा वारकरी संप्रदायाचे साधू सांगतात, नाकमुख गळू लागे लाळानी से मोड, श्वाना परिगती झाली अवघे करते हाड हाड, श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. मग यायचंय ना एकदम जवळ, चालताय ना? चला माझ्या बरोबर आता आपण जाऊ. हो, इंद्रायणीच्या काठावर पुणे नावाचा जिल्हा आहे, ओतूर नावाचं गाव आहे, मांडवी नावाची नदी वाहते आणि इकडे तुकोबारायांच्या इंद्रायणीच्या पायथ्याजवळ हरिनामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा, हरिनामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा, हरिनामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा, हरिनामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. असा आवाज यायला पाहिजे ना, दिंडोली पर्यंत ऐकायला जायला पाहिजे. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. सियावर रामचंद्र भगवान की. जय राधा माधव. हरिनामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा, हरिनामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा, हरिनामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा, हरिनामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा. आणि सकाळचा पर्व काळ आहे. 3:45 झाले आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय आपल्या श्रीगुरूंची वाट बघतायत. सापडविली वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेवीला कर. हो, दोंडा बडाची भेट जायले ना, माझा चेहरा असा प्रफुल्लित करीसन बसा. ज्यांना बाकी आहे त्याने मागिले जाते पुढे. हो, साधू संतांनी सांगितलं काहीच करू नका, ड्युटी करत असताना ड्युटी सांभाळा. हो, तुम्हाला जाता जाता सांगेल, भले एक तास देव चोळण्यापेक्षा अंतकरण शुद्ध ठेवा. काय सांगतो मी तुम्हाला, अंतकरण शुद्ध ठेवा, नाही तर वर घंटी आणि पोट मग डंगरीचे आहे, काय काम नाही. ऊपर से तो खूप बनी अंदर की रामजानी. मला तुम्हाला जाता जाता सांगायचंय, 2024ची जर महाशिवरात्र तुमची चांगली जावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकच करा माझ्या आया बहिणी. हो, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपल्या सासू सासऱ्यांना पाटावर बसवायचं, घरातल्या प्रत्येक मुलांनी लेकरांनी मालकाने सुनबाईने आपल्या सासू सासऱ्यांचं आदराने स्नान करायचं आणि त्यांचं सासू सासऱ्यांचं चरणोदक तुम्ही घ्यायचं. इथे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या सासू सासऱ्यांचं स्नान करतायत, तिकडं काशीमध्ये बसलेला काशी विश्वनाथ प्रसन्न होईल आणि तुमची 2024ची महाशिवरात्र सफल होईल. काय गोष्टी घेऊन बसल्या आहेत. हो, नाहीतर आज सासऱ्याचा रूम वेगळा, सासूचा रूम वेगळा, मुला मुलींचा वेगळा, नातवांचा वेगळा. आहे का काही घरामध्ये वातावरण? हां, अरे धन्यता द्यावी लागेल मिश्राजींना की ज्यांनी एवढा समुदाय जमा केला. लुटा दिया भंडार, कर दिया माला माल. असं वातावरण आहे महाराज, सोडू नका ते. ऐका ऐका, ऐकतायत ना. जगद्गुरु तुकोबाराय, पुणे नावाचा जिल्हा आहे, ओतूर नावाचं गाव आहे, मांडवी नावाची नदी आहे. ओ सापडे मिली वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेवीला कर. आणि श्रीगुरूंचं वचन मिळालं, श्रीगुरूंनी करकमल ठेवलं आणि सांगितलं, जा जगाला याचं उद्बोधन करा. हो, जाता जाता वारकरी संप्रदायाच्या हरिपाठामध्ये काही उत्तराभंग आहेत. जावे वनंतरा सुखी येतो घरा नारायण, सुखी येतो घरा न लगती सायास जावे वनंतरा, आणि सुखी येतो घरा नारायण. जगद्गुरु तुकोबाराने त्यावेळेस भक्तीचं मर्म बरं का त्यांच्या श्रीगुरूंना विचारलं आणि श्रीगुरूंनी सांगावं, आली मुखा वाटा अमृत जने. आपल्या मंडळीसाठी थोडं तरी पाहिजे ना, मग तेच येतं का ना, दिरंत आपण परी परी आपल्या मंडळीसाठी पाहिजे ना. मोक्ष पण तुच्छ गेले या कारणे,
आम्हा जन्म घेणे युगोयुगी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवाविये विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावे. प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये जर द्वंद्व जरा व्याधी निर्माण झाली हो जीवनातील अवस्था उद्वेग झाली तुकोबाराय म्हणतात विटले चित्त प्रपंचापासून वामन तो मणी बैसला ते विटले चित्त प्रपंचापासून. मी तुम्हाला जाता जाता सांगेल तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरातल्या तिला आनंद व्हावा ऐकताय ना तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या घरातल्या तिला आनंद व्हावा तुमच्या घरातल्या तिला आनंद व्हावा जर असं वाटत असेल तर अगोदर तुमच्या घरातले ते बाहेर काढा आणि एकदा तुमच्या घरातले ते बाहेर निघाले का मग तुम्ही कशाही घरात राहा. ती म्हणते तेरा साथ है तो मुझे क्या कमी है. हो आणि जर तुम्ही तुमच्या घरातले ते बाहेर काढले नाही ना मग ती म्हणते मैं के चली जाऊंगी. हो अगोदर तुमच्या घरातले ते बाहेर काढा म्हणजे ते म्हणजे नेमके कोणते काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. बाबाजी चैतन्यांकडून भक्तीचा वारसा मिळाला तो वारसा जगद्गुरु तुकोबाराय 400 वर्षापासून तो 2024 पर्यंत लाईव्ह टेलिकास्ट आता आपल्या निळकंठ पार्कामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतो. आता आपल्याला प्रथम क्रमांकामध्ये प्रवेश करायचा आहे का कदाचित आजच्या प्रकरणामध्ये 2 सुटतील आणि 2 सुटतील. हो 3 मुद्दे तुमच्या समोर मांडतो. हो कदाचित त्या 3 मुद्द्यांमध्येच कीर्तनाची सांगता होईल असं सांगता येत नाही. हो कारण आता पूर्ण 20-20 करावी लागेल आपल्याला. ऐका जरा ऐका ऐका काय झालं जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्यांना भक्तीचं मर्म विचारत असताना 442 अभंगाची हो आलेखा घेऊन जगद्गुरु तुकोबाराय देहू परिसरामध्ये आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सर्वसाधारण जीवाने काय भक्ती करावी हो भक्तीचं मर्म पुराणामध्ये जगद्गुरु तुकोबारायने सांगावं. आजा मेळा भिल्लिनी तारिली कुंठीने प्रत्यक्ष पुराणी वंद केली प्रत्यक्ष पुराणी वंद केली. आजामेळ भिल्लिनी तारिली कुंठीने ऐकता येत ना. आजामेळ व्याख्यान श्रीमद भागवतामध्ये येतं. ऐका इकडे लक्ष द्या. आजामेळ व्याख्यान श्रीमद भागवतामध्ये येतं. आजामेळ नावाचा ब्राह्मण आहे. कर्मधर्म संयोगाने त्याच्या नगरीमध्ये 4 ब्राह्मण आले भक्ती मार्ग सांगण्यासाठी आणि संध्याकाळी ते 4 ब्राह्मण आजामेळाच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर परिचय दिल्यानंतर रात्रभर त्या ठिकाणी संकीर्तन केलं नामसंकीर्तन केलं. सकाळी जात असताना आजामेळ्याच्या धर्मपत्नीकडे ते 4 ब्राह्मण दक्षिणा मागू लागले. त्यावेळेस आजामेळ्याची धर्मपत्नी त्या साधूंना त्या ब्राह्मणांना सांगू लागली महाराज माझ्या मालकाचा जर तुम्हाला परिचय दिला तर तुम्ही इथे एक क्षणसुद्धा थांबणार नाहीत. बाईने परिचय दिला माझ्या मालकाचं नाव आजामेळ आहे. साधू म्हणले ठीक आहे आम्हाला दक्षिणा नको. पण साधूने ज्यावेळेस त्या मातेच्या मुखमंडलाकडे पाहिलं त्यावेळेस साधूंना कळालं की या घरामध्ये काही दिवसांनंतर आनंददायी प्रसंग येणार आहे आणि त्या प्रसंगाचं नाव तो आता नारायण ठेवायचं. काय सांगितलं ऐकता येत ना. त्या बाईचं मुखमंडल पाहिलं साधूंना कळालं आणि साधू सांगतात की दक्षिणेमध्ये तुझ्या घरी जो आनंददायी प्रसंग येणार त्या प्रसंगाचं नाव तू नारायण ठेव.
जसं घरामध्ये जाणकार सासू, ऐका, जसं घरामध्ये जाणकार सासू आपल्या सुनेचं मुखमंडल पाहिल्यानंतर तिच्या मस्तकावरून हात फिरवते आणि तिला म्हणते बाळा स्वतःला जप, काही दिवसांनंतर आपल्या घरामध्ये आनंददायी प्रसंग येणार आहे. अनुभवाने का मनामनीने? हो, सासूबाईला कळतं घरातल्या सुनबाईची हालचाल. ऐकतायत ना, ऐकतायत ना? इकडे बघा तुम्ही. हो, विक्षेप नकोय, नाही तर काय मग रातभर बी कीर्तन चालणं तर काहीच उपयोग नाही महाराज. हो, ऐका जरा. आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या त्या प्रसंगाचं नाव नारायण ठेवा. कर्मधर्म संयोगाने साधू निघून गेले. तो पवित्र असा दिवस उजाडला आणि उजाडल्यानंतर सुंदर गोंडस असं बाळ त्या आजामेळ्याच्या घरामध्ये जन्माला आलं आणि त्या बाईच्या लक्षात आलं की साधूंनी माझ्याकडून हो दक्षिणेमध्ये आजामेळ असं नाव ठेवा असं सांगितलं होतं आणि त्या बाळाचं नाव आजामेळ ठेवण्यात आलं. काय ठेवण्यात आलं म्हणजे ऐकी राहणार बा तुम्ही असं. हा, काय ठेवण्यात आलं? नारायण. हो, आता ते नारायण ते बाळ शेवटचं असल्या कारणावरून त्याच्यावर एवढी प्रीत जडली महाराज त्या आजामेळ्याची. तो बाहेरून आला का म्हणायचा नारायण नारायण. दिवसा मागून दिवस चालले. एक दिवस असा आला की आजामेळ्याला यमधर्म घ्यायला आले आणि आजामेळ्याला यमधर्म घ्यायला आले. त्यावेळेस रेड्यावर बसून आलेला यमधर्म, डोक्यावर सिंग आहेत, लालबुंद डोळे आहेत, हातामध्ये यमपाश आहे, रेड्यावर बसून आलेला आहे. आणि त्यावेळेस आजामेळ्याने त्या यमधर्माला पाहिलं आणि आवाज दिला आपल्या मुलाला नारायण. प्राणदात वेणी म्हणे नारायण, प्राणदात वेणी म्हणे नारायण, प्राणदात वेणी म्हणे नारायण, प्राणदात वेणी म्हणे नारायण. प्राणदात वेणी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले, 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 प्राणदात वेणी म्हणे नारायण, प्राणदात वेणी म्हणे नारायण, प्राणदात वेणी म्हणे नारायण, प्राणदात वेणी म्हणे नारायण. अप्रतिम रवींद्र महाराज, अप्रतिम एकदम बरं का. हो, प्राण जाते वेळी म्हणे नारायण. हो, अंतकरणामध्ये ओढ लागली परमात्म्याची. आता मला एक सांगा तुम्ही, भक्त प्रल्हाद हा भक्ती कुठे शिकला होता? त्याला कीर्तन म्हणतात बरं का. सततम कीर्तोयाम ना तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्राचित्ताचे, जेथे नावच नाही पापाचे ते कीर्तन. ऐका, आजामेळ आपल्या बाळाला आवाज देतो नारायण. हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण. जगाचा बाप आजामेळ्याला घ्यायला आला. आजामेळ पापरासी, नगरी नेली वैकुंठासी. पूर्ण नगरी आजामेळ्याने वैकुंठाला नेली. पर्याय क्रमांक 2, एक सर्वसाधारण कुलामध्ये एक मुलगी जन्माला आली, ज्या मुलीचं नाव आहे शबरी माता. ऐका जरा, दांग सौंदान परिसरामध्ये एक दाम्पत्य राहत होतं. ऐका आता चांगलं व्यवस्थित ऐका. मुलगी आणि बापामध्ये चर्चा चाललेली. बाबा घराच्या बाहेर ही बांधलेली पशूंची जी दावण आहे ही कशासाठी आहे? त्यावेळेस बाप आपल्या मुलीला सांगतो, बाळ उद्या तुझ्या लग्नाच्या मेजवानीसाठी ही पशूंची दावण बांधलेली आहे. उद्या तुझ्या सासरवाडीच्या लोकांना याची मेजवानी दिली जाईल, त्यांना प्रसन्न केलं जाईल, म्हणजे तुला सासरी त्रास होणार नाही. हो, मुलगी तीच असते महाराज की जिला बापाचा चेहरा पाहिल्याबरोबर तिला कळतं की माझा बाप कोणत्या परिस्थितीतून जातोय. कळतंय ना? हो, म्हणून आज चालली मोहीम बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. हर माँ अगर बेटा चाहेगी तो बहू कैसे लाएगी? हाँ, हर माँ अगर बेटा चाहेगी तो बहू कैसे लाएगी? तुम्हाला जाता जाता सांगेल. हो, ज्यांनी गत काळामध्ये हो मातृवर्गावर अत्याचार केले, आज प्रमाणाने मुली भेटूनही राहिल्या. आतापर्यंत तुम्हाला जाता जाता सांगेल, आतापर्यंत मुलींना बघायला हो म्हातारे लोक यायचे, मुलं यायचे.
ती बिचारी मुलगी आधीच घाबरलेली राहायची. म्हातारे लोक तिला पाय बोले करून आणायला लावायचे, नाना प्रकारचे प्रश्न विचारायचे. आता इथून पुढे 2025 मध्ये मोदीजींनी एक चांगली योजना निर्माण केली आहे. आतापर्यंत मुलं मुलींना बघायला जात होते, आता इथून पुढे मुली मुलांना बघायला जातील आणि मुलगा हातामध्ये पाण्याचा ट्रे घेऊन येईल. हो, आणि मग मुली त्या मुलांना प्रश्न विचारतील. कारण शिक्षण भरपूर झालंय मुलींचं. रविवारी संध्याकाळी फिरायला नेशील का? मंचुरियन खाऊ घालशील का? सोयाबीन जाऊ द्या. हां, असं होणार महाराज, यात तीळ मात्र शंका नाही. कीर्तन आटपल्या लोक आम्हाला विचारतात, काय आमचा नाण्याचं बघा, आमना जिब्याना टाया नाही तर नाण्याना टाया होईल. हा, ऐका जरा, मुली आणि बापामध्ये चर्चा चाललेली आहे. हिंदोळ्याचे स्वप्न संपवून ज्यावेळेस मुलगी आपल्या हिंदोळ्यावर चढते, शबरीने आपले डोळे मिटले, आपल्या बापाचं अंतकरण पाहिलं. हो, बापाचं अंतकरण ज्यावेळेस मुलगी ब्राह्मण देवता विधिविधानपूर्वक चंद्राचं बळ, ताऱ्याचं बळ, नक्षत्राचं बळ सांगत असताना बापाचं अंतकरण बोलत आहे का लक्षपूर्वक. वातावरण स्तब्ध झालं, मध्यरात्र झाली. शबरी मातेने ती सर्व पशूंची दावण मोकळी केली आणि शबरी माता निघून गेली महाराज. हो, मांजर पावलाने रात्र पुढे चालते. शबरी माता दर मजल करत 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 मातंग ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर आश्रय करून राहू लागली. सकाळी सडा संमार्जन करायची, हो, समिधा आणून द्यायची, फुलं फळं तोडून आणून द्यायची. असं करता 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 एक दिवस सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मातंग ऋषी आले आणि शबरी मातेच्या मस्तकावर हात ठेवला. ऐकतायत ना? ऐका ऐका. शबरी मातेच्या मस्तकावर हात ठेवला आणि विचारलं, बाळ तू कोण ग? त्यावेळेस शबरी मातेने आपला परिचय सांगितला, बाबा मी शबरी आहे. हो, त्यावेळेस मातंग ऋषी म्हणतात, बाळ चिंता करू नको, या आश्रमाच्या बाहेर वास्तव्याला राहा. हो, आश्रमाची सेवा कर, तुला कुठल्याच प्रकारचं भय नाही. हो, दिवसामागून दिवस चालले. एक दिवस चातुर्मास संपला. मातंग ऋषी आता शबरी मातेशी हितगुजाच्या गोष्टी करतायत. बाळ शबरी, आता मी माझ्या स्वधामाला जाणार आहे. त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटलं. गुरुदेव, राहिलेलं जे हे दापोर ज्ञान आहे, राहिलेलं जे जीवन आहे, मी कुणाला समर्पित करावं? त्यावेळेस मातंग ऋषीने सांगितलं, बाळ चिंता करू नको, जगाचा बाप 7वा अवतार तुला भेटायला येईल. काय सांगितलं? जगाचा बाप 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम राम तुला भेटायला येईल. शबरी काळजी करू नको. हो, आपल्या अगोदर तुला त्याच्या धामाला पाठवेल आणि तुला मार्गक्रम विचारेल, मी कोणत्या मार्गाने मार्गक्रम करू शबरी सांग. श्री गुरु निघून गेले. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. हां, द्या. श्री गुरु निघून गेले महाराज. आता शबरी माता अहोरात्र परमात्म्याचा तिला लळा लागलाय. हे रोम रोम में बसने वाले राम के अंतरयामी के मेरे स्वामी, मैं तुझसे क्या मांगू? सपनों के देवता, मैं तुझसे क्या मांगू? सपनों के देवता, मैं तुझसे क्या आश्रमात या कधी रे येशील रामा रघुरंदना. अहोरात्र चिंतन करते. ओ, ओठावर रामाचं नाव आहे. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. शबरी मगन राम भजन में, राम भजन की आस है मन में. रोम रोम में राम गए हैं रम, राम ही गाए सांसों की सरगम. राम का मंदिर है आंगन में, राम भजन की आस है मन में. देख लूं राम को इस जीवन में, राम भजन की आस है मन में. जय 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 श्री राम.
परमात्म्याचं चिंतन करते. हो, तुम्हाला जाता जाता विचारेल, शबरी मातेकडे पाहिल्यानंतर, कोणत्या अँगलने पाहिल्यानंतर शबरी मातेची उष्टी बोरं देवाने खावी? कोणत्या कंपनीचा हँडवॉश वापरत होती ती? कोणत्या कंपनीचं फ्रेश वॉश? कोणत्या कंपनीचं? विकू वज्रदंती, विठोबा दंतमंजन, डाबरलाल दंतमंजन, मुस्वा सिबाका, पतंजली. हो हां, हो, कोणत्या कंपनीची फेरन लावली? हो, 2 दिवस नाही लावली तर जशी काळी मांजर चावली. हां, आणि देवाने तिची उष्टी बोरं खावी. जाता जाता तुम्हाला सांगेल, प्रेम जरूर करावं महाराज. ऐका ऐका, रमेश महाराज पवारच्या कीर्तनात प्रेमाला सबसिडी आहे, पण प्रेम जे मुरारी बापू सांगतात, प्यार में ताकत है जमाने को झुकाने की, प्यार में ताकत है जमाने को झुकाने की, वरना क्या जरूरत थी राम को शुभ्रे काय झूठे बेर खाने की. काय गरज होती देवाला शबरी मातेची उष्टी बोरं खायला? येऊ का जवळ येऊ एकदम? ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आणि तो दिवस उगवला महाराज. मेरी झोपड़ी के बागान, मेरी झोपड़ी के वरती आणते सर्वांनी. तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राची शपथ आहे. राम आएंगे आएंगे राम आएंगे, झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, मंदिर बनाने से क्या रोटी मिलेगी? कोई कायर कह रहे थे मंदिर बनाने से रोटी मिलेगी. अरे रोटी नहीं, रोटी के साथ साथ कटोरा लेके आओ, दाल भी मिलेगी. हो, जाता जाता सांगेल तुम्हाला, आपण इतके भाग्यवान आहेत ना, याच देही याच डोळा. हो, त्या 5000 वर्षापूर्वी भगवान मर्यादा पुरुषोत्तम अयोध्येमध्ये आले, आपण बघायला होतो का? पण धन्यवाद द्यावा लागेल त्या एका व्यक्तीला. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही पक्षाचे आहेत का? मी कोणत्याच पक्षाचा नाही. ज्याचं विठ्ठलाकडे लक्ष तो माझा पक्ष. हो, बाकीचं काही घ्यायचं नाही आम्हाला. ऐका, हो, शबरी माता त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांना मार्गदर्शन करते. हे प्रभु सीता माई लखन भैया, जब आप जाओगे
हो, नागमोडी वळणाची गोदावरी नावाची नदी आहे आणि तिच्यावर 5 वटवृक्ष आहेत. आताची ती पंचवटी. बरं काय का, नागमोडी वळणाची गोदावरी नावाची नदी आणि तिच्यावर 5 वटवृक्ष आहेत. ती आताची पंचवटी. त्या पंचवटीला भगवान मर्यादा पुरुषोत्तम राम विराजमान झाले. शबरी मातेला आपल्या धामाला पाठवलं. आजामेळ भिल्लीनी. आता शेवटचा मुद्दा आहे कुंठिनी. कुंठिनी नावेशा. मंगळवेढा नावाचं गाव आहे आणि श्यामा नावाची नायकीन आहे आणि तिच्या घरामध्ये एक रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव आहे कान्होपात्रा. मला कथा नाही सांगायची. आता जवळजवळ 11:05 झालेत. तुम्ही चांगले ऐकणार आहेत. खानदेश म्हटला म्हणजे पूर्ण राजहंसांची पिलं आहेत. काय म्हणतोय मी? मला एक सांगा, तुम्ही जेव्हापासून मी कमरेला उपरनं बांधलं तेव्हापासून कितीदा विठ्ठल विठ्ठल बोललो? मी जेव्हापासून कमरेला उपरनं बांधलं तेव्हापासून कितीदा विठ्ठल विठ्ठल बोललो? हां, म्हणून आम्ही रानबोक्या विरातून तुम्ही बांदोरमर राहणार. बरं का? तर जाता आता तुम्हाला सांगेल. हो, भक्तीचा महिमा सांगितला. आणि इकनो हे माझे म्हणा हो का पंडित शाना विठोबा रघुमाय